नमस्कार, आपण इथे सगळे जमलेलो आहोत 2 दिवसाच्या कॅम्पसाठी आणि या चिपळूणच्या आणि गुहागरच्या मध्ये केतकी नावाचं सुंदर असं गाव आहे आणि या गावाच्या इथे सेवा साधना प्रतिष्ठान संचलित निसर्ग शिबिरं भरवण्यासाठी आणि निसर्ग स्नेही जगण्यासाठी एक शिक्षण दिलं जातं आणि आपण आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. निसर्गामध्ये आपण संवर्धनाचं काम केलं पाहिजे, निसर्ग जपला पाहिजे आणि या उद्देशाने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे आपल्यासमोर. असे अनेक प्रश्न या मुलांसमोर आज आम्ही मांडले आणि या 2 दिवसाच्या सेशनमध्ये वेगवेगळ्या निसर्ग सहली, त्याच्यानंतर बर्डिंगसाठी पण आम्ही गेलो. छान रात्री तारांगणाचं निरीक्षण केलं आणि वेगवेगळा असा अभ्यास केला. छान काही स्लाईड शोज या ठिकाणी अटेंड केले आणि हे वर्कशॉप आहे म्हणून काल आम्ही छान कोशिंबीर तयार केली होती आणि आज या सगळ्या मुलांना टोपली आणि बांबूचं एक क्राफ्ट शिकवण्यासाठी खास आपल्याकडे ते बनवणारे दोघेही आलेले आहेत. तुमचं काय नाव आहे? सुनील जाधव. सुनील आणि शीतल या दोघंही पारंपरिक पद्धतीने या टोपल्या बनवतात बांबूच्या आणि बांबूचं एक क्राफ्ट बनवण्यासाठी ते आपल्याकडे आले होते आणि विनीत आणि त्याच्या सगळ्या टीमने हे सगळं अरेंज केलं. तर मुलांना इतकं छान प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं ह्या छोट्याशा कॅम्पमध्ये 2 दिवसाच्या. तिथलं वातावरण खूप छान आहे आणि ह्या पोषक वातावरणामध्ये अशा पद्धतीनं हस्तकौशल्य शिकण्यासाठी मुलं तयार होतात. त्यातून त्यांची सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी जी आहे ती खरंच खूप विकसित होत आहे. या मुलांमध्ये आपण विचारतो तुला काय वाटलं शिकताना? हे ते बनवलं असतं कसं वाटलं? तुझं काय नाव? गार्गी. मस्त वाटलं, मजा आली. आणि मग हे पट्टे कोणी तुला कापून दिल्या? काकांनी दिला आणि आम्ही ते हे केलं. अच्छा, हे थोडंसं आपण प्रात्यक्षिक बघूया कसं करतात ते. शीतल दाखवा. याची फिरकी केली आहे पट्ट्यापट्ट्यांची आणि त्याला त्या 2 छोट्या पट्ट्यांनी विणून असं अल्टरनेट विणून त्याचं जाळी तयार केली जाते. ही पारंपरिक पद्धत आणि कला टिकावी आणि या मुलांनी आपल्या ह्या जनरेशननी ती शिकावी आणि पुढेही जतन करावी असा यामागचा हेतू आहे. मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने आपला हा कॅम्प चालला आहे. आजचा 2रा दिवस आणि अजून रात्री काही ॲक्टिव्हिटी होणार आहेत. तारांगण निरीक्षण पुन्हा होणार आहे. मग काव्या तू टोपल्या विकणार? हां, कारण हा रोजगार आहे मस्त. सो वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जातील आपल्या इथे स्थानिक रिसोर्सेस वापरून, असं यातून आपल्याला कळते. धन्यवाद.